हॅलो एव्हरीबडी, तुमच्या सर्वांचं मी आजच्या या सेशनमध्ये स्वागत करतो. आजचं हे सेशन आपण जे काही जर्मिनल लेयर्स लास्ट लेक्चरमध्ये बघितलंय गॅस्ट्रेशनच्या प्रोसेसच्या वेळेस 3 जर्मिनल लेयर आपण फॉर्म केलेले आहेत. 3 जर्मिनल लेयर फॉर्म होतात, दॅट इज एम्ब्रियोनिक, एक्टोडर्म, मेसोडर्म अँड एंडोडर्म. ओके, नाव every germ layers having its specific function. Every germ layer will be form a specific organ or the specific structure of the human being or the fetus. Okay, so the functions of every germ layers are called as the fates or fates of the germ layers. So one by one we will be studying, that is the fates of the germ layers. Okay, so in which the first fate of germ layer, फ्रॉम दॅट फर्स्ट इज एक्टोडर्म. तर या ठिकाणी प्रत्येक जो जर्म लेअर आहे तो वेगवेगळे स्ट्रक्चर्स तयार करतो हे आपल्याला माहित आहे. याचं इन शॉर्ट आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितले आहे की प्रत्येक जर्म लेअर काय तयार करतो म्हणून. आपण आता इन डेप्थ प्रत्येक जर्म लेअर कोणकोणते पार्ट्स बॉडीचे तयार करतो किंवा कोणकोणते स्ट्रक्चर्स बॉडीचे तयार करतो ते आपण या ठिकाणी पाहूया. ठीक आहे, तर याच्यामध्ये सर्वात प्रथम हे जे जर्म लेअर आहे एक्टोडर्म, तसं मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं की एक्टोडर्मचं काम काय आहे, तर बॉडीचे जे एक्सटर्नल पार्ट्स आहेत ते तयार करणे. कोणकोणते एक्सटर्नल पार्ट आता एक्टोडर्म तयार करतो ते आपण या ठिकाणी पाहूया. यामध्ये फर्स्ट दॅट इज एपिडर्मिस ऑफ स्किन अँड देअर सब पार्ट्स. एपिडर्मिस ऑफ स्किन अँड देअर सब पार्ट्स. तर यामध्ये सॉरी फॉर इंटरप्शन. तर यामध्ये एपिडर्मिस ऑफ स्किन ही तुम्हाला माहित आहे स्किनचं आउटर लेअर, दॅट इज स्किन म्हटलं तरी चालेल. अँड देअर सब पार्ट्स, तरी तसं कम्प्लीट स्किन येत नाही कारण डर्मिसच्या खाली पण एक लेअर असतो. म्हणजे या ठिकाणी मी जर तुम्हाला असं दाखवलं की समजा दिस इज स्किन, ओके, तर या स्किनच्या खाली स्किनचं हा जो लेअर आहे ऍक्च्युली वरतीला लेअर, तर तो झाला तुमचा इपिडर्मिस. आणि त्याच्या खाली एक लेअर आहे दॅट इज कॉल्ड ॲज डर्मिस. ओके, मग इपिडर्मिस आणि एंडोडर्मिस असे पार्ट झाले. यापैकी हा जो पार्ट असेल इपिडर्मिस हा तो तयार करेल. याबरोबर याचे काही सब पार्ट्स आहेत, समजा याच्यातून बाहेर पडणारे जे हेअर्स आहेत ते, आणि नेल्स जे ते याच्या बरोबर असतात, आपण ज्याला म्हणूया फिंगर्स बरोबर असतात, तेही एक्टोडर्म, एम्ब्रियोनिक एक्टोडर्म तयार करण्याचं काम करतो. ठीक आहे, त्यानंतर एक्झोक्राईन ग्लँड पैकी काय, एक्झोक्राईन ग्लँड काय असतं हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. ज्याचं सिक्रेशन हे विथ डक्ट होतो त्याला आपण एक्झोक्राईन ग्लँड म्हणतो. मग यामध्ये स्वेट ग्लँड आहे, सलायव्हरी ग्लँड आहे. इथं लिहिण्यामध्ये फक्त नाव दिलं गेलेलं आहे पण तुम्ही समजून घ्या. स्वेट ग्लँड, सलायव्हरी ग्लँड, मॅमरी ग्लँड ऍक्च्युली मॉडिफाईड स्वेट ग्लँड असतात. त्यानंतर लॅक्रिमल ग्लँड आणि सिबॅशियस ग्लँड, हे सगळे ग्लँड्स एक्झोक्राईन ग्लँड्स आहेत आणि हे एक्झोक्राईन ग्लँड एक्टोडर्म तयार करतो. त्याचबरोबर एक्टोडर्म काही एंडोक्राईन ग्लँड सुद्धा तयार करतो. मग यामध्ये अँटीरियर पिच्युटरी, खरं तर हे जे पिच्युटरी आहे तुम्हाला माहित आहे दिसते हायपोथॅलॅमस. ठीक आहे, हायपोथॅलॅमस पासून हे पिच्युटरी ग्लँड तयार केली जाते. ओके, आपण याबरोबर डिस्कशन याच्या आधी पण केलेलं होतं. दिस इज अन हायपोथॅलॅमस. आता दिस इज ए पिच्युटरी ग्लँड. हे आहे पिच्युटरी ग्लँड. यापैकी हा जो पार्ट आहे दॅट इज अन अँटेरियर रिजन. ठीक आहे, याला आपण म्हणतो अँटेरियर पिच्युटरी. आणि हा त्याच्या मागचा पार्ट आहे दॅट इज पोस्टेरियर पिच्युटरी. ओके, तर असे दोन पार्ट आहेत पिच्युटरी ग्लँडचे आणि हे दोन्हीही पार्ट कोण तयार करतो, तर बोथ पार्ट आर फॉर्म्ड बाय द एक्टोडर्म. ओके, या व्यतिरिक्त ॲड्रेनल मेडुला आहे, त्यानंतर पायनियल ग्लँड आहे. ॲड्रेनल मेडुला, ॲड्रेनल किडनी, किडनीचं स्ट्रक्चर ऑलरेडी तुम्ही आधी स्टडी केलेलं आहात. ठीक आहे, आता किडनीच्या वरती अशी एक ग्लँड असते त्याला आपण म्हणतो ॲड्रेनल ग्लँड. दिस इज अन ॲड्रेनल ग्लँड. ठीक आहे, ॲड्रेनल ग्लँडचं जर आपण स्पेसिफिकली स्ट्रक्चर जर घेतलं तर ॲड्रेनल ग्लँडचे दोन पार्ट पडतात. आता यामध्ये जे दोन पार्ट ॲड्रेनल ग्लँडचे पडतात त्यामध्ये एक पार्ट एक्सटर्नल आहे आणि एक पार्ट हा इंटरनल आहे. ठीक आहे, आता हा जो एक्सटर्नल पार्ट आहे या एक्सटर्नल पार्टला आपण ॲड्रेनल कॉर्टेक्स म्हणतो. दिस इज ॲड्रेनल कॉर्टेक्स. ओके,
आणि जो इनर पार्ट आहे त्याला म्हणतात ॲड्रेनल मेडुला. ठीक आहे. ॲड्रेनल ग्लँड वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन सिक्रेट करतो, ज्याच्यामध्ये आपल्या बॉडीच्या मेटाबॉलिझमसाठी लागणारे जे काही हार्मोन्स आहेत तो ते सिक्रेट करत असतो ॲड्रेनल ग्लँड. आता ॲड्रेनल ग्लँड मधला फक्त मेडुला हा जो पार्ट आहे तो कोण तयार करतो? एक्टोडर्म तयार करतो. कॉर्टेक्स एक्टोडर्म तयार करत नाही. हे आपण पुढच्या सेशनमध्ये तिथे पाहणार आहोत. ठीक आहे. आता इथं आणखीन एक ग्लँड समोर आले, पायनियल ग्लँड. इथे आपण पिट्युटरी ग्लँड पाहिलं, वरती हायपोथॅलॅमस पाहिलं. हायपोथॅलॅमसच्या वरती इपिथॅलॅमस पण आहे. हा पार्ट इपिथॅलॅमस. हा इपिथॅलॅमस पुढे जाऊन या पद्धतीने पी शेप्ड ग्लँड फॉर्म करते असं. ठीक आहे. हायपोथॅलॅमस, हा इपिथॅलॅमस, हे थॅलॅमाय आहे. दीज आर दी थॅलॅमाय. आपल्याला कंट्रोल कोऑर्डिनेशन मध्ये पाहायचं आहे सेपरेटली. ठीक आहे. हे पिट्युटरी ग्लँड झालं आणि इकडे पुढे गेल्यानंतर ही पी शेप ग्लँड फॉर्म केली जाते. दॅट इज कॉल्ड ॲज अ पायनियल ग्लँड. हेही पायनियल ग्लँड बॉडी मेटाबॉलिझमसाठी गरजेचे असतात, ते सिक्रेशन करतात. तर हे सुद्धा एंडोक्राइन ग्लँड तयार करतो. ठीक आहे. सॉरी, हे सुद्धा काय आहे? एंडोक्राइन ग्लँड आहे आणि त्याला एक्टोडर्म त्याला तयार करतो. ओके. नाउ नेक्स्ट इज ए आईज. आता आय हे सेन्सरी ऑर्गन आहे आपल्याला माहित आहे. तर आय मध्ये कॉर्निया, ठीक आहे, लेन्स, रेटिना आणि कंजंक्टिव्हा. कॉर्निया, लेन्स, रेटिना आणि कंजंक्टिव्हा हे चारही आईजचे पार्ट आहेत जे एक्टोडर्म तयार करतो. पुढे नोज म्हणजे आपली नाक. इट इज ऑल्सो ए सेन्सरी ऑर्गन. नोजचं फक्त नसाल एपिथेलियम, खरं तर नसाल एपिथेलियमचं महत्वाचं काम आहे सेन्सेशन मध्ये. मग नसाल एपिथेलियम जो आहे तो एक्टोडर्म तयार करतो. त्यानंतर इयर. तर इयरचे व्हेरियस पार्ट आहेत. मी याच्या आधी पण तुम्हाला इयरचे डायग्राम काढून दिली होती. ठीक आहे. म्हणजे इयर हा एक्सटर्नल पार्ट आहे इयरचा. ठीक आहे. त्यानंतर हा पण एक्सटर्नल पार्ट आहे. पुढे गेल्यानंतर हा मेम्ब्रेन आहे. त्यानंतर इथे इयर ऑसिकल्स असतात. ओके. आता मी सगळं नाही काढत तिथे. आणि आतमध्ये गेल्यानंतर मग इथून पुढे महत्वाचा पार्ट सुरू होतो जो इयरचं मेन फंक्शनिंग कन्सिस्ट करतं, ज्याला आपण म्हणतो इंटरनल इयर, दॅट इज अन कॉकली. ठीक आहे. तर हा पार्ट झाला तुमचा इयरचा एक्सटर्नल इयर. तर हा एक्सटर्नल इयर पण कोण तयार करतो? एक्टोडर्म तयार करतो. हा फक्त एवढा पार्ट आहे, हा एवढा, हा मिडल पार्ट आहे. हा इथे तयार केला जात नाही, ध्यानात ठेवा. हा मिडल पार्ट तयार केला जातो. इथे बॉडीचे सर्वात छोटे बोन्स असतात ज्यांना आपण ऑसिकल्स म्हणतो. दीज आर कॉल्ड ॲज द इयर ऑसिकल्स. हे इथे तयार होत नाही, हे नाही तयार होत. पण इंटरनल हा पार्ट आहे इंटरनल इयरचा. तर इंटरनल इयर जो आहे तर तो एक्टोडर्म तयार करतो. ठीक आहे. त्यानंतर माउथ. माउथ मध्ये फक्त इनॅमल ऑफ द टीथ, आपण ऑलरेडी डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये स्टडी केलेला आहे, तो एक्टोडर्म तयार करेल. डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये फोरगट आणि हाइंडगट. फोरगट अप्पर पार्ट आणि हाइंडगट लोअर पार्ट, लोअर मोस्ट पार्ट, हे दोन पार्ट, मिडल पार्ट नव्हे. मिडगट इथे तयार होत नाही. तर फोरगट आणि हाइंडगट हे दोन पार्ट डायजेस्टिव्ह सिस्टमचे एक्टोडर्म तयार करतं. आणि कम्प्लीट नर्वस सिस्टम, मी तुम्हाला इन शॉर्ट कालही सांगितलेलं होतं, कम्प्लीट एंटायर नर्वस सिस्टम इज फॉर्म्ड बाय द एक्टोडर्म or ectoderm in origin. Okay, so these are all the structures which are formed by the ectoderm. Remember, dhanat theva, everything you should have to remember, because on the basis of every statement or every point of this, the question will be in the NEET examination. ठीक आहे. पुढे जाऊया आपण आता. दॅट इज मेसोडर्म. मेसोडर्म फॉर्म व्हेरियस पार्ट, मिडल पार्ट असतील आणि महत्वाचे पार्ट असतील. इन शॉर्ट मध्ये आपण लास्ट टाइम बघितलं पण होतं की मसल असतील, बोन्सचे काही पार्ट्स असतील, कनेक्टिव्ह टिश्यू असतील, हे फॉर्म. आता पाहूया आपण वन बाय वन. त्यामध्ये सगळ्या प्रकारचे मसल्स आहेत, पण सगळ्या प्रकारचे मसल्स आहेत, पण याच्यामध्ये एक्सेप्शन आहे इरिस. इरिस इज ए पार्ट ऑफ आय. आणि सिलियरी मसल्स, इट इज ऑल्सो ए पार्ट ऑफ आईज. बोथ आर फॉर्म्ड बाय, हे दोन्ही पण जे आहेत या दोघांनाही एंडोडर्म फॉर्म करतो. बोथ आर फॉर्म्ड बाय द एंडोडर्म. लक्षात ठेवा. म्हणजे बॉडीचे सगळे मसल्स जे आहेत ते कोण तयार करेल? ऑल मसल्स आर फॉर्म्ड बाय द मेसोडर्म. परंतु फक्त आणि फक्त आईजचे जे दोन पार्ट आहेत, इरिस आणि सिलियरी मसल्स, आर फॉर्म्ड बाय द एंडोडर्म. सॉरी, एंडोडर्म नव्हे, हे एंडोडर्म नाही,
तर एक्टोडर्म त्याला तयार करतो. इट इज फॉर्म्ड बाय एक्टोडर्म. मग एक्टोडर्म मध्ये तिकडे ह्या पॉइंटला तुम्ही तिकडे जाऊन टाकू शकता आईसशी रिलेटेड मध्ये. ठीक आहे. त्यानंतर या व्यतिरिक्त इट फॉर्म्स द कनेक्टिव्ह टिश्यूज. लास्ट टाइम पण डिस्कशन केले. ऑल टाइप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू फॉर्म बाय द मेसोडर्म. डर्मिस ऑफ स्किन आहे, मी तुम्हाला एक्टोडर्म मध्ये ते क्लिअर केलं. इपिडर्मिस तर एक्टोडर्म तयार करतात, पण डर्मिस कोण तयार करेल? मेसोडर्म तयार करेल. एंडोक्राइन ग्लँड पैकी ॲड्रेनल कॉर्टेक्स, मी लास्ट त्याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रक्चर काढून दिलं होतं, तर त्यापैकी कॉर्टेक्स मेडुला कोण तयार केलं होतं? एक्टोडर्मनं. तर इथे कॉर्टेक्स जो आहे तो कोण तयार करतोय? मेसोडर्म. या व्यतिरिक्त गोनॅड्स, गोनॅड्स पैकी आपल्याला माहित आहे फिमेल जर असेल तर फिमेल मध्ये ओव्हरी, आणि मेल जर असेल तर मेल मध्ये दॅट इज टेस्टिस. तर हे पार्ट कोण तयार करतो? मेसोडर्म तयार करतो. आणि दोन्ही एंडोक्राइन ग्लँड आहे, ते तुम्हाला बऱ्यापैकी माहित आहे. त्यानंतर ऑर्गन्स मध्ये हार्ट आणि किडनी हे दोन्ही ऑर्गन्स कम्प्लिटली फॉर्म्ड बाय द मेसोडर्म्स. ओके. देन नेक्स्ट, आता ध्यानात ठेवा, हार्ट इज अ पार्ट ऑफ सर्क्युलेटरी सिस्टम अँड किडनी इज अ पार्ट ऑफ एक्सक्रिटरी सिस्टम. मेसोडर्म मध्ये ह्या दोन्ही सिस्टमचे काही पार्ट तयार केले जातात, पण ऑर्गन साठी मी या ठिकाणी तुम्हाला सेपरेट पॉइंट दिलेला आहे. इयर, तिकडे आपण बघितलं एक्सटर्नल आणि इंटरनल इयर फॉर्म होत होतो. आता इथे काय होते? मिडल इयर फॉर्म केलं जातं, दॅट इज इयर ऑसिकल्स या ठिकाणी फॉर्म केले जातात. आईजच्या बाबतीत आपण लास्ट त्याच्यामध्ये बघितलेलं आहे आईजचं कोणतं पार्ट तयार होतं. आता मेसोडर्म मध्ये स्क्लेरा आणि कोरॉइड हे दोन पार्ट आईजचे तयार केले जातात. ध्यानात ठेवा, आईजचे लेयर्स असतात. सर्वात बाहेर स्क्लेरा असतो, सर्वात बाहेर कोरॉइड असतो, त्यानंतर स्क्लेरा असतो, आणि त्यानंतर रेटिना असतो. रेटिना तर एक्टोडर्मनं तयार केलं होतं, पण स्क्लेरा आणि कोरॉइड कोण तयार करते? मेसोडर्म तयार करते. नंतर माउथ, आपण तिकडे बघितलं होतं इनॅमल ऑफ टीथ एक्टोडर्म तयार करत होता. आता इथे काय होईल? डेंटाइन ऑफ टीथ इज फॉर्म्ड बाय दी मेसोडर्म. सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये ऑलरेडी हार्ट इज फॉर्म्ड बाय मेसोडर्म. हार्ट व्यतिरिक्त ब्लड वेसल्स, then lymphatic vessels all are formed by the embryonic mesoderm. हे सगळेचे सगळे कोण तयार करेल? एम्ब्रियॉनिक मेसोडर्म तयार करेल. ओके. नाउ एक्सक्रिटरी सिस्टम, किडनी तर ऑलरेडी तयार केलेली आहे. या व्यतिरिक्त युरिनरी डक्ट मध्ये तुमचं युरेटर येईल आणि युरेथ्रा येईल. युरेथ्राचं इपिथेलियम इथे फॉर्म होत नाही, आपण युरेथ्रा पार्ट तयार केला जातो. तर युरिनरी डक्ट हे मेसोडर्म थ्रू तयार केलं जातं. रिप्रोडक्टिव्ह सिस्टमशी रिलेटेड रिप्रोडक्टिव्ह डक्ट, मग त्यामध्ये फॅलोपियन ट्यूब असेल, त्यानंतर तुमचं सर्विक्स असेल, त्यानंतर देर इज प्रेझेन्स ऑफ दी युटेरस डक्ट पार्ट मध्ये, म्हणजे आपण त्याला म्हणूया कॅरी करणारा रिजन. इव्हन तुम्ही मेलमध्ये चला, मेलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी इपिडिडायमिस असेल, वासा डिफरन्शिया डक्ट आहेत, युरेथ्रा आहे, तर ह्या गोष्टी फॉर्म केले जातील, पण कम्प्लीट नव्हे. तर युरेथ्राचा काही पार्ट एंडोडर्म मध्ये चालला जातो. ठीक आहे. सो दीज आर ऑल पार्ट्स आर फॉर्म्ड बाय दी एम्ब्रियॉनिक मेसोडर्म. ओके. नाउ number is or point is endoderm. So endoderm form various parts of the body. कोण कोणते पार्ट्स एंडोडर्म फॉर्म करतो? डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये इपिथेलियम ऑफ मिडगट, आपण तसे बघितलं होतं मागच्या वेळेस, फोरगट आणि हाइंडगट एक्टोडर्मच्या वेळेस. आता एंडोडर्म मध्ये आपण आलो इपिथेलियम ऑफ मिडगटचं इपिथेलियम कोण तयार करतं? एंडोडर्म तयार करतं. इव्हन ऑल्सो ग्लँड ऑफ द स्टमक अँड इंटेस्टाइन. तसं मी याला एक्झोक्राइन ग्लँड मध्ये घ्यायला पाहिजे होतं, परंतु मी काय केलं इथे याला सेपरेट घेतलेलं आहे. डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये ग्लँड्स ऑफ द स्टमक अँड इंटेस्टाइन बोथ आर फॉर्म्ड बाय द एंडोडर्म. ऑल्सो टंग इज फॉर्म्ड बाय द एंडोडर्म. ऍक्च्युली टंग मी माउथ मध्ये घेऊन जायला पाहिजे होतं, पण मी काय केलंय इथं डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये त्याला ऍड केलेलं आहे. ठीक आहे. मग डायजेस्टिव्ह सिस्टमचे हे तीन महत्वाचे पार्ट एंडोडर्म तयार करतं. नाउ रेस्पिरेटरी सिस्टमचे मोस्ट ऑफ द पार्ट हे एंडोडर्म तयार करतं, म्हणजे लाईक टॉन्सिल, लंग्स, ट्रॅकी, ब्रॉन्काय, लॅरिंग्स. These are all parts of the respiratory system are formed by the endoderm or the embryonic endoderm. Excretory system, we already studied that the kidney and the urinary duct are formed by the mesoderm, but the another part, that is urinary bladder and epithelium of the urethra, is formed by the endoderm. Okay.
नेक्स्ट रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं व्हजायना हा जो पार्ट असेल, इट इज फॉर्म्ड बाय द एंडोडम, एम्ब्रियोनिक एंडोडम मीन्स द फिमेल पार्ट. मेल मध्ये सगळे पार्ट जे असतात ते डक्ट मध्ये येतात, त्याच्यामुळे तिकडे मेसोडम मध्ये फॉर्म होऊन जातं, पण फिमेल मध्ये व्हजायना हा जो पार्ट आहे ते एंडोडम तयार करतो. नाउ एक्झोक्राइन ग्लँड, ऑलरेडी आपण एक्झोक्राइन ग्लँडचं ग्लँड ऑफ द स्टमक अँड इंटेस्टाइन वरती बघितलेलं आहेच. त्या व्यतिरिक्त अदर लिव्हर अँड पॅन्क्रियाज, अगेन लिव्हर अँड पॅन्क्रियाज आर रिलेटेड टू द डायजेस्टिव्ह सिस्टीम. बरोबर, लिव्हर आणि पॅन्क्रियाज ही डायजेस्टिव्ह सिस्टम रिलेटेड आहे, पण मी एक्झोक्राइन ग्लँड म्हणून सेपरेट या ठिकाणी पॉईंट दिलेला आहे जो एंडोडम तयार करतो. त्यानंतर एंडोक्राइन ग्लँड मध्ये आपण मागेच पाहिलेलं आहे, पिट्युटरी ग्लँड ऑलरेडी कोण तयार केलं होतं, एक्टोडमनं तयार केलं होतं. ठीक आहे, अदर काही ग्लँड जे आहेत ते एंडोडम तयार करत होतं. आता इथे सॉरी मेसोडम तयार करत होतं. एंडोडम जो आहे तो थायरॉइड, पॅराथायरॉइड, थायमस हे 3 महत्वाचे ग्लँड फॉर्म करतो. हे प्रत्येक ग्लँड वेगवेगळ्या रिजन वरती बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. आपण स्पेसिफिकली बॉडीचा जर विचार केला तर सी हियर, दिस इज अन हेड रिजन, ओके, देन this is the neck region, okay, this is the body region, okay. आता सगळे पार्ट तसं काढण्याची गरज नाही या ठिकाणी, मी समजण्यासाठी फक्त लोकेशन समजण्यासाठी तुम्हाला सांगतोय. तर तुमचं पायनियल ग्लँड आणि पिट्युटरी ग्लँड इथे ह्या रिजन वरती येऊन गेलेत. पायनियल ग्लँड आणि पिट्युटरी ग्लँड हे इथे आलेत. ठीक आहे, आता तुमचं थायरॉइड ग्लँड कुठे आहे, इथे. त्याच्याच पाठीमागे पॅराथायरॉइड ग्लँड आहे. ठीक आहे, थोडं खाली आल्यानंतर इथे तुमचे थायमस ग्लँड आहेत, चेस्ट रिजन वरती, बरोबर मध्यभागी. ठीक आहे, तर थायरॉइड, पॅराथायरॉइड आणि थायमस ते या ठिकाणी फॉर्म केले जातात. ठीक आहे, दिस इज ए पॅराथायरॉइड, त्यानंतर दिस इज ए थायरॉइड आणि इट इज ए थायमस ग्लँड. इयर ऑलरेडी पाहिलेले आपण, एक्सटर्नल, इंटरनल आणि मिडल सगळे इयर झालेत, पण आता इथं लाइनिंग ऑफ मिडल इयर, मिडल इयरचे जे काही लाइनिंग आहे हे लाइनिंग कोण तयार करतो, हे एंडोडम तयार करतो. इवन युस्टॅशियन ट्यूब हे सुद्धा एंडोडम तयार करतात. आता युस्टॅशियन ट्यूब कुठे आली आणि युस्टॅशियन ट्यूब काय आहे हे तुम्हाला मला इथे सांगणं गरजेचं आहे. तर आपण एक्सटर्नल इयर मधून हा पाईप नेला होता. ठीक आहे, चला मी इथे आणतो. ठीक आहे, आणि इथं या पद्धतीने घेतलं होतं आणि इथून पुढे इयर ऑसिकल्स दाखवलेले होते आणि इथून पुढे हा जो पार्ट आहे दॅट इज अन इंटरनल इयर. इथून बरोबर मध्यभागातून इथून एक ट्यूब बाहेर जाते आणि पुढे जाऊन फॅरिंग्सला मिळते, टुवर्ड्स द फॅरिंग्स. तर दिस ट्यूब इज कॉल्ड ॲज युस्टॅशियन ट्यूब. या ट्यूबला आपण काय म्हणतो, युस्टॅशियन ट्यूब म्हणतो. तर ही युस्टॅशियन ट्यूब सुद्धा एंडोडम तयार करतो. ठीक आहे, सो दीज आर ऑल अबाउट, हे जे काही होतं सगळं, दीज आर ऑल अबाउट द व्हेरियस फेट्स ऑफ एक्टोडम, मेसोडम अँड एंडोडम. ओके, हे तुम्हाला सगळ्यांना कळलेलं असेल. तर या ठिकाणी मी थांबतो. आता पुढचा जो पॉईंट आपला असणार आहे तो प्रेग्नन्सी अँड प्लासेंटा. आणखीन एक सूचना तुम्हाला द्यायची आहे, सोमवारपासून आपण सुरू करत आहोत बायोलॉजी टेस्ट सिरीज. बायोलॉजी टेस्ट सिरीजचा सिलेबस तुम्हाला ऑलरेडी फॉरवर्ड केला गेलेला आहे. त्यामध्ये काही चॅप्टर्स रिपीट झालेले असतील, परंतु मी तुम्हाला त्याचा अपडेटेड सिलेबस नंतर प्रोव्हाइड केला. परंतु पहिल्या 3 टेस्टसाठी काहीही प्रॉब्लेम नाहीये, तर त्याचं चांगल्या पद्धतीने स्टडी करा. इथून पुढे प्रॉब्लेम ठेवू नका. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, ही जी वेळ तुमची आहे खूप महत्वाची वेळ आहे. म्हणजे तुमच्यासाठी एक रिपीटर सारखी कंडिशन पुढे जाऊन फॉर्म होणार आहे. त्याच्यापूर्वी झालेला पूर्ण सिलेबस तुमच्याकडून रिवाइज करून घ्यायचा आहे. आणि तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांचं बोलणं पण असं आहे की आम्ही मागचं सिलेबस रिवाइज करून घेत आहोत. तर त्यासाठी आता तुम्हाला परत प्रिपेअर करायचं आहे खूप चांगल्या पद्धतीने, म्हणून आपण ही टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. सिरियसली ह्या सगळ्या टेस्ट सिरीज द्यायच्या आहेत. ठीक आहे, या ठिकाणी मी थांबतो. आपलं आजचं लेक्चर संपला. थँक्यू व्हेरी मच.